मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हाय प्लांट्समधला आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ झायगोट बघितलं होतं आणि डबल फ्युजन बघितलं होतं. डबल फर्टिलायझेशन आणि फॉर्मेशन ऑफ झायगोट म्हणजे काय? तर फर्टिलायझेशन म्हणजे व्हेन मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्युज्ड विथ इच अदर. ठीक आहे. आणि त्यांचा प्रोडक्ट जो असतो किंवा त्याच्यापासून काय जनरेट होतं तर झायगोट जनरेट होतो. आता ह्या झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये कसं स्टेप वाईज होतं ते आज आपण या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया एम्ब्रिओजेनेसिसची. तर एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय बघा, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इन टू द एम्ब्रिओ. ओके. झायगोट इज अ प्रोडक्ट ऑफ fusion of male gamete and female gamete, and when zygote is converted into embryo, this process is known as embryogenesis. ठीक आहे. आफ्टर फर्टिलायझेशन embryonic development begins. फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रिओ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. ठीक आहे. तर स्टेप वाईज आपण बघूया. बघा, फर्स्ट पॉईंट काय आहे, झायगोट डिवाइड्स फ्रॉम 2 सेल प्रो एम्ब्रिओ. ठीक आहे. झायगोटचं कन्वर्जन कशामध्ये होतं? 2 सेल प्रो एम्ब्रिओमध्ये होतं. नेक्स्ट वन, अ लार्जर सेल्स टुवर्ड द मायक्रोपाइल इज नोन ॲज बेसल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. ठीक आहे. जी 2 सेल आहेत त्याच्यामध्ये जी मोठी सेल असते ती कुठे असते? मायक्रोपाइल एंडला असते आणि तिला आपण बेसल सेल म्हणायचं किंवा सस्पेन्सर इनिशियल सेल म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट वन, स्मॉलर सेल टुवर्ड्स अ चलायझल एंड इज कॉल्ड टर्मिनल सेल ऑर एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. जी चलायझल एंडला असते ती कशी असते? छोटी असते आणि ह्या सेलला आपण काय म्हणायचं? टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. बघा, सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सवर्सली in a one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. जी सस्पेन्सर सेल असते, सस्पेन्सर सेल म्हणजे काय? जी मायक्रोपाइल एंडला मोठी सेल जी आहे ही सेल काय होते? डिवाइड होते सेव्हरल टाईम आणि त्याच्यामध्ये किती सेल तयार होतात? 6 ते 10 सेल तयार होतात सेल डिव्हिजनने. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, ते कसे प्रोड्यूस होतात किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते फिलामेंटस असतात, उभे असतात. ठीक आहे. परत एकदा सांगते, लक्ष द्या. झायगोट डिवायडेड 2 टाइम. ठीक आहे. दिस स्टेप इज नोन ॲज किंवा दिस सेल इज नोन ॲज 2 सेल प्रो एम्ब्रिओ. लार्जर सेल इज देअर, दॅट सेल इज ॲट मायक्रोपाइल एंड इज नोन ॲज बेसल सेल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. स्मॉलर सेल टुवर्ड्स चलायझल एंड इट इज नोन ॲज टर्मिनल सेल ऑर एम्ब्रियॉनल इनिशियल सेल. The next important step is suspensor cell divides several times in a one plane to produce 6 to 10 cells. ठीक आहे. ही सस्पेन्सर सेल जी आहे ही सस्पेन्सर सेल काय होते? सेव्हरल टाईम डिवाइड होते आणि त्याच्यानंतर तिथे 8 ते 10 एका प्लेनमध्ये एका रेषेत फिलामेंटस स्ट्रक्चरमध्ये सेल अरेंज झालेला तुम्हाला दिसत आहेत. कळलं का? बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं? Next, the first cell of suspensor towards the micropyle end becomes swollen and function as hostorium. Next, the lowermost cell of the suspensor is known as hypophysis. ठीक आहे. आता इथे सस्पेन्सर डिवाइड झाला, याच्यामध्ये जो मायक्रोपिलर एंडला जी सेल असते ती काय होते? मोठी होते, स्वेल होते आणि या प्रोसिजरला किंवा फंक्शनला आपण हॉस्टोरियम असं म्हणतो. आणि लोअर मोस्ट सेल जी आहे सस्पेन्सरमधली त्याला आपण काय म्हणतो? हायपोफायसिस. हे 2 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द सस्पेन्सर हेल्प इन पुशिंग द एम्ब्रिओ इन टू द एंडोस्पर्म. सस्पेन्सर काय करतो तर एम्ब्रिओ जो आहे हा एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये पुश करतो, ढकलतो. द एम्ब्रियॉनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म ऑक्टेंट. ठीक आहे. एम्ब्रियॉनल इनिशियल स्टेजमध्ये काय होतं? सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन होतं. ठीक आहे. सेलचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यामध्ये 8 सेल फॉर्म होतात आणि याच स्टेपला तुम्ही किंवा याच बंचला तुम्ही काय म्हणायचं आहे? ऑक्टेंट. ऑक्टेंट मीन्स 8 सेल्स.
नेक्स्ट वन, द प्लेन्स ऑफ डिव्हिजन आर द राईट अँगल्स टू इच अदर. हे डिव्हिजन जे आहे, सेल डिव्हिजन जे होणार आहे मायटॉटिकली, याचा प्लेन जो अँगल जो आहे तो कसा आहे, राईट अँगल. द सिंगल शील्ड shaped cotyledon is called suscitellum. The protective shield of the plumule is called celiopital and that of the radicle is celiorrhizia. Finally, ovule transformed into the seed and ovary into the fruit. बघा इथं काय होतं, सिंगल शेप कॉटलिडॉन जो असतो त्याला आपण काय म्हणणार आहे तर सस्क्युटेलम. त्याच्यानंतर इट प्रोटेक्टिव्ह शिल्ड ऑफ द प्युम्यूल इज कॉल्ड सेलिओपायटल and that radicle is celiorrhizal. Finally, ovule transform into the seed and ovary into the fruit. The single shell shaped cotyledons is called suscitellum. The protective sheet of plumule is called as celiopital and that of the radial is celiorrhizia. Finally, ovule is transmuted into seed and ovary into the fruit. ठीक आहे. सिंगल शील्ड शेप्ड कॉटलिडॉनला इथं आपण काय म्हणणार आहे, सस्किटेलम. द प्रोटेक्टिव्ह शिल्ड ऑफ द प्युम्यूल ह्याला आपण काय म्हणतो, सेलिओपायटल अँड दॅट रॅडिकल इज नोन ॲज सेलिओरायझिया. आणि फायनली काय होतं, ओव्ह्यूल कन्वर्टेड इन टू द सीड आणि ओव्हरी इन टू द फ्रूट. ओके, थँक्यू.